शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांनी शिक्षकांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी जनता दरबारचे आयोजन केले होते। शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या परिसरात हा दरबार आयोजित करण्यात आला होता। यामध्ये जिल्ह्यासह जालना, बीड येथील शिक्षकांनी आपल्या अडीअडचणी आमदारांच्या समोर मांडल्या। आमदार काळे यांनीही सर्वांच्या समस्या ऐकून त्या सोडवण्याचे आश्वासन दिले। शिक्षकांवर शिकवण्याबरोबरच इतर कामांचा जास्त बोजा आहे। कसं बघता हे बोजे कधी कमी होणार आणि शिक्षक शिकवणार कधी सर? या बाबतीमध्ये मी गेल्या 2 आठवड्यापूर्वी शिक्षण मंत्री माननीय आमदार दादा भुसे साहेबांसोबत त्यांच्या अधिकाऱ्यासोबत सविस्तर बैठक घेतलेली आहे आणि आमची ह्या सगळ्या शैक्षणिक कामातून मुक्तता करावी आणि आम्हाला फक्त शिकवण्याचं काम द्यावं याबाबत सविस्तर चर्चा झाली। कारण आता सध्या राज्यामध्ये देशामध्ये BLAचं काम सुरू आहे, जनगणनेचं काम सुरू आहे, त्याचबरोबर आता जनगणना आपलं SRAचं काम सुरू आहे। त्यामुळे ही सगळी कामं आमचे शिक्षक करतात आणि नाही केलं तर तुम्ही गुन्हे दाखल करण्याची नोटीस देतात। हे चुकीचं आहे आणि त्याच्यामुळं आम्ही ही सगळी कामं काढून घ्यावीत म्हणून ही सगळे अधिकारी कोणाच्या अंडर येतात? महसूल विभाग। त्यामुळे महसूल मंत्र्यासोबत सुद्धा एक संयुक्त बैठक आमची होणार आहे आणि त्याच्यामध्ये हा निर्णय होईल अशी मला आशा आहे। सर, SRAच्या बाबतीत काही शिक्षकांवर प्रधानमंत्र्यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे आणि आज इकडे पाहतो आपण की 94,000 विद्यार्थी